केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र म्हणजेच I4Cच्या पहिल्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी सायबर फसवणूक शमन केंद्राचं लोकार्पण केलं। तसंच यावेळी संयुक्त सायबर गुन्हे अन्वेषण सुविधा प्रणालीचं देखील अनावरण झालं। अमित शहा यांनी सायबर कमांडोज कार्यक्रम आणि सस्पेक्ट रजिस्ट्री अर्थात संशयितांच्या नोंदणी शाखेचंही उद्घाटन केलं। केंद्रीय गृहमंत्र्यांनी I4Cच्या नवीन बोधचिन्ह संकल्पना आणि मिशनचं देखील अनावरण केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राची स्थापना 2015 मध्ये सुरक्षित सायबर स्पेस मोहिमेअंतर्गत करण्यात आली। तेव्हापासून ते सायबर सुरक्षित भारताचा एक भक्कम आधारस्तंभ बनण्याच्या दिशेनं सातत्यपूर्ण वाटचाल करत आहे। 2015 ते 2024 या 9 वर्षाच्या कालावधीत या संकल्पनेचे एका उपक्रमात आणि नंतर संस्थेत रूपांतर होऊन आता ही सायबर सुरक्षा भारताचा एक मोठा आधारस्तंभ बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं। सायबर सुरक्षेशिवाय कोणत्याही देशाचा विकास होणं अशक्य आहे। तंत्रज्ञान हे मानवी जीवनासाठी वरदान ठरत असून आज सर्व नव उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय। तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनेक धोकेही निर्माण होत आहेत आणि त्यामुळेच सायबर सुरक्षा आता डिजिटल जगापुरती मर्यादित राहिली नसून ती राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा पैलू बनली असल्याचं देखील अमित शहा यांनी सांगितलं। I4Cचे 4 प्रमुख सायबर मंच सुरू करण्यात आलेले आहेत। सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर CFMC अर्थात सायबर फसवणूक शमन केंद्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक परिकल्पना होती जी आज प्रत्यक्षात उतरली आहे असंही शहा म्हणाले। यासोबतच आज सायबर कमांडो समन्वय व्यासपीठ आणि संशयित नोंदणी शाखेचंही उद्घाटन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। भारतासारख्या विशाल देशात प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र सायबर सुरक्षित नोंद असल्यास कोणताही उद्देश साध्य होणार नाही, कारण राज्यांना स्वतःच्या सीमा असतात परंतु सायबर गुन्हेगारांना कोणतीही सीमा नसते। राष्ट्रीय स्तरावर संशयितांची नोंदणी व्यवस्था निर्माण करणं आणि सायबर गुन्ह्यांच्या विरोधात लढण्यासाठी एक सामायिक मंच तयार करून राज्यांना त्याच्याशी जोडणं ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले। आगामी काळात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या उपक्रमांची मदत होईल असंही शहा यांनी सांगितलं। I4C आजपासून जनजागृती मोहीम देखील सुरू करत आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। देशातील 72हून अधिक दूरचित्रवाणी वाहिन्या, 190 रेडिओ FM वाहिन्या, चित्रपटगृह आणि इतर अनेक मंचांच्या माध्यमातून या मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल असं शहा म्हणाले। सायबर गुन्हे कसे टाळायचे हे पीडित व्यक्तीला कळाल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही असंही ते म्हणाले। सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 आणि I4Cच्या इतर मंचाबाबत जनजागृती निर्माण केल्यानं त्याची उपयुक्तता वाढेल आणि सायबर गुन्हे रोखण्यास मदत होईल असंही अमित शहा म्हणाले। सर्व राज्य सरकारांनी या मोहिमेत सहभागी होऊन गावागावात आणि शहरांमध्ये जनजागृती करावी अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे। नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, माहिती आणि प्रसारण संचालक, विशेष सचिव, मुख्य सचिव आणि विविध राज्य केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध सरकारी संस्थांचे अधिकारी, विविध बँकांचे आर्थिक मध्यस्थ संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, फिनटेक, सायबर कमांडो, NCC आणि NSS कॅडेट उपस्थित होते।